शिंदे साहेबांच्या पार्टीबद्दल बरोबर जे झालं तसंच आता अजितदादा मित्रमंडळाच्या पार्टी बरोबर सुरू आहे। आता अध्यक्ष सुद्धा जेव्हा निर्णय घेतील तेव्हा शिंदे गटाच्या बाबतीतला निर्णय त्यांनी घेतला तसाच अजितदादांच्या गटाच्या बाबतीत ते निर्णय घेतील असं कुठेतरी सगळ्यांनाच वाटले। आता शेवटी विश्वास हा आपला कोर्टावर आहे, कोर्ट या बाबतीत काय करते हे बघावं लागेल। अजितदादा म्हणते लोकशाहीमध्ये संख्याबळाला जास्त महत्त्व आहे। बरोबर आहे ना, त्यांचं म्हणणं बरोबर असलं पण ते आमदारापुरतं बरोबर आहे। पण त्याचा अर्थ जो निकाल दिला गेला इलेक्शन कमिशनली त्याच्यामध्ये फक्त संख्याबळ बघितलं जात नाही, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन बघितलं जातं। म्हणजे भारताची कॉन्स्टिट्यूशन सुद्धा बघितलं जातं आणि पार्टीची कॉन्स्टिट्यूशन सुद्धा बघितलं जातं। मग अशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूशनला दुजारा देऊन जर निर्णय इलेक्शन कमिशनली घेतला त्याचा अर्थ केंद्र सरकारच्या मनामध्ये संविधान, कॉन्स्टिट्यूशन आणि जे मूल्य आहेत त्याचं काही महत्त्व नाही, फक्त कुठेतरी ताकद हाच एक मुद्दा ते घेऊन चाललेले आहेत। त्यामुळे आमदाराची ताकद फक्त किती आहे याच्याकडे बघून निर्णय घेणं हे योग्य नसतं। पण जाऊ द्या, आता लोकशाहीच्या माध्यमातून लोकांकडे न्याय मागण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत आणि लोक हे पवार साहेबांबरोबर आणि एका विचाराबरोबर राहतील असा विश्वास आम्हाला तरी आहे। पक्ष मजबूतीकरण हा एक मुद्दा आहे, त्याच्याचबरोबर जे काय देशामध्ये चाललेलं आहे तर त्याच्याबद्दलची सुद्धा जनजागृती करण्यासाठी आम्हाला फिरावं लागणार आहे। आज जर आपण बघितलं तर सर्व घटकाला दुर्लक्ष हे सरकार करत आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी असू द्या, वंचित असू द्या, त्याच्याचबरोबर आज युवा वर्ग असू द्या, महिला असू द्या, सुरक्षितता असू द्या। म्हणजे सामान्य लोक हे मंत्र्याच्या ऑफिसमध्ये जाऊ शकत नाहीत पण गुंड जाऊ शकतात। म्हणजे हे गुंडांना सांभाळणारं सरकार आहे, सामान्य लोकांसाठी काम करणारं सरकार नाही। त्यामुळे याच्या विरोधात लोकांमध्ये आम्हा सगळ्यांना जावं लागेल। साहेब स्वतः तिथं जातील आणि जयंत पाटील साहेब तर आहेतच, आता फिरतच आहेत, त्यांच्याबरोबर इतरही सर्व जे काही नेते आहेत, कार्यकर्ते आहेत ते भक्कमपणे विचाराच्या बाजूने साहेबांच्या बरोबर राहून लढत राहतील। तर आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मागायला जाऊ असं म्हणत असताना आज संध्याकाळपर्यंत पक्षाचं नवं नाव किंवा नावासंदर्भातला प्रस्ताव हा समोर येईल। चिन्हाबाबतचा निर्णय कदाचित आज होणार नाही, परंतु चिन्ह हे सर्वसामान्यांच्या आयुष्याशीच निगडीत असेल, नवं चिन्ह असं रोहित पवार यांनी म्हटलेलं